नमस्कार मित्रांनो, आपल्या मागच्या लेक्चरमध्ये आपण सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, त्याचप्रमाणे सोल्युशन ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय याच्याबद्दल चर्चा केली होती. त्यामध्ये आपण बघितलं होतं इलेक्ट्रोलाइट हा असा सबस्टन्स आहे जो ज्यावेळेस आपण एखाद्या सॉल्व्हंटमध्ये ॲड करतो त्यावेळेस असं काय होतं, विघटन होतं. विघटन झाल्यामुळे त्या ठिकाणी काय निर्माण होतात, आयन्स निर्माण होतात आणि आयन्स निर्माण झाले की ते सोल्युशन्स काय करत असतं, करंट पास करत असतं. आणि विघटन झाल्यामुळे त्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स वाढतात. नंबर ऑफ पार्टिकल्स वाढल्यामुळे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढतात आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढल्यामुळे त्याचं मॉलिक्युलर वेट काय होतं तर कमी होतं. ठीक आहे. आणि जो नॉन इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स आहे त्या नॉन इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स जेव्हा आपण एखाद्या सॉल्व्हंटमध्ये ॲड करतो त्याचं कोणत्याही पद्धतीचं विघटन होत नाही, तो ॲज इट इज राहतो. ॲज इट इज राहिल्यामुळे आयन्स क्रिएट होत नाही. आयन्स क्रिएट न झाल्यामुळे ते सोल्युशन कोणत्याच प्रकारचा करंट पास करू शकत नाही किंवा इट कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आणि असे जे सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सचं मॉलिक्युलर वेट हे फॉर्म्युला वेट इतकंच असतं. हे कोणाबद्दल म्हणतो आहे आपण, नॉन इलेक्ट्रोलाइटबद्दल. पण इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स जे असतात ना, एकतर त्यांचं काय होतं, विघटन होतं किंवा काय होतं, असोसिएशन होतं. विघटन झालं तर त्यांचं मॉलिक्युलर वेट आणि फॉर्म्युला वेट याच्यामध्ये कसं असणार आहे, डिफरन्स असणार आहे. मॉलिक्युलर वेट निम्म असणार आहे कोणापेक्षा, फॉर्म्युला वेटपेक्षा. आणि समजा असोसिएशन झालं तर त्याचं मॉलिक्युलर वेट हे डबल असणार आहे कोणापेक्षा, फॉर्म्युला वेटपेक्षा. म्हणजे नॉर्मल मॉलिक्युलर वेटपेक्षा हे बदललं असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतोय, ॲबनॉर्मल मॉलिक्युलर वेट. या ॲबनॉर्मल मॉलिक्युलर वेटबद्दलच आपण आज चर्चा करणार आहोत. ठीक आहे. पहिल्यांदा आपण बघूयात इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स ज्याचं काय होतं, विघटन होतं. बघा काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स अंडरगोज डिसोसिएशन when it is added into solvent. त्याचं काय झालं, विघटन झालं. एक्झाम्पल आपण घेऊयात, फॉर एक्झाम्पल NaCl. NaCl म्हणजे काय तर सोडियम क्लोराईड. आता हे सोडियम क्लोराईड ज्यावेळेस आपण एखाद्या सॉल्व्हंटमध्ये फॉर एक्झाम्पल पाण्यामध्ये आपण ॲड केलं तर ह्या NaClचं काय होणार आहे, विघटन होणार आहे, डिसोसिएशन होणार. कशा पद्धतीने डिसोसिएशन होणार त्याचं, Na+ आणि Cl-. NaClच्या एका मॉलिक्युलचं रूपांतर कशामध्ये झाले, दोन आयन्समध्ये झाले, दोन पार्टिकल्समध्ये झालेले आहे. म्हणजे पार्टिकलची संख्या काय होते मित्रांनो, या ठिकाणी वाढते. जेवढी पार्टिकलची म्हणजे सोल्यूटची संख्या जेवढी वाढेल तेवढी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढत जाणार. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल NaClचं मॉलिक्युलर वेट किती आहे, 58 आहे. पण त्याचं विघटन झालेलं आहे. विघटन झाल्यामुळे त्याचे किती आयन्स तयार झाले, दोन आयन्स तयार झाले. दोन आयन्स तयार झाले, दोन स्प्लिटेड आयन्स तयार झाले. त्यामुळे त्याचं जे मॉलिक्युलर वेट आहे त्याचं मॉलिक्युलर वेट कसं होऊन जाणार आहे, त्याच्या निम्म होऊन जाणार आहे. नियर अबाउट 29 नियर अबाउट किती होणार त्याचं, 29. मग कशामुळे झालं हे, त्याचं काय झालं, डिसोसिएशन झालं. डिसोसिएशनमुळे काय झालं, त्याचं आयन्स क्रिएट झाले आणि आयन्स क्रिएट झाल्यामुळे त्याचं मॉलिक्युलर वेट कसं झालं, हाफ झालेलं आहे. ठीक आहे. मग फॉर्म्युला वेट आणि मॉलिक्युलर वेट मॅच होत आहेत का, तर मॅच होत नाही. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, ॲबनॉर्मल मॉलिक्युलर वेट. हे सगळं कशामुळे झालं आहे, डिसोसिएशन झाल्यामुळे झाले. ओके. मग आता हे ॲबनॉर्मल मॉलिक्युलर वेटचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तर त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे ते आपण बघूयात आता. सो ॲबनॉर्मल मॉलिक्युलर वेट कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणासाठी, वेन मॉलिक्युलर अंडरगोज डिसोसिएशन, त्याचा फॉर्म्युला काय आहे, अल्फा इज इक्वल टू MC. MC म्हणजे मॉलिक्युलर वेट कॅल्क्युलेटेड, दॅट इज कॅल्क्युलेटेड मॉलिक्युलर वेट, मायनस MO म्हणजे ऑब्झर्व्ड मॉलिक्युलर वेट, डिवायडेड बाय MO म्हणजे परत काय तर ऑब्झर्व्ड मॉलिक्युलर वेट N-1. ओके. या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण जो सबस्टन्स डिसोसिएट होतं त्याचं आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, तर मॉलिक्युलर वेट कॅल्क्युलेशन, ॲबनॉर्मल मॉलिक्युलर वेट कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. आता दुसरा जो प्रकार आहे, इथं काय झालं, डिसोसिएशन. अजून त्याच्यासोबत काय होऊ शकतं, त्याचं असोसिएशन. ओके. मग असोसिएशन झाल्यानंतर काय होतं, त्याचं मॉलिक्युलर वेट कसं चेंज होतं ते आपण बघूया आता. बघा मित्रांनो, पहिल्या प्रकारामध्ये आपल्याला सबस्टन्सचं काय झालं दिसत होतं, डिसोसिएशन दिसत होतं. पण आता या ठिकाणी काय दिसतं आहे, सर्टन ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स म्हणजे काही स्पेसिफिक ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स जसं की फिनॉल असेल, बेन्झोइक ॲसिड इन बेन्झिन अंडरगोज असोसिएशन. म्हणजे हे जे कंपाऊंड आहे फिनॉल, आपण एखाद्या सॉल्व्हंटमध्ये ॲड केलं तर फिनॉलचं डिसोसिएशन होत नाही, तर फिनॉलचे दोन मॉलिक्युल काय होत आहे,
एकत्र होत आहे, एकमेकांमध्ये असोसिएट होत आहे, एकमेकांमध्ये मर्ज होत आहे. ठीक आहे. मग फिनॉलचं जे मॉलिक्युलर वेट आहे तर ते कसं होणार आहे, दुप्पट होऊन जाणार आहे. मग काय म्हटलं आपण, सो ऑब्झर्व्ड मॉलिक्युलर वेट इज हायर दॅन नॉर्मल मॉलिक्युलर वेट. वन्स अगेन आय एम रिपीटिंग हिअर, when the organic molecules like phenol or benzoic acid, when added in solvent, they undergoes association. As the two molecules get associated, their molecular weight will be definitely get higher and it will be more than normal molecular weight. Again, it is deficiating from normal molecular weight, therefore it is called as abnormal molecular weight. माझा असोसिएट झालेल्या मॉलिक्युलचं मॉलिक्युलर वेट कसं काढणार, ॲबनॉर्मल मॉलिक्युलर वेट, त्याचा फॉर्म्युला काय ते आपण बघूयात आता. एक्स म्हणजे काय तर डिग्री ऑफ असोसिएशन, एम सी म्हणजे कॅल्क्युलेटेड मॉलिक्युलर वेट, ओ म्हणजे ऑब्झर्व मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय एम ओ अपॉन 1/n-1. एन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स गेट असोसिएटेड. या फॉर्म्युल्याने त्याचं आपण काय करू शकतो, डिग्री ऑफ असोसिएशन. ओके. सो इन दिस लेक्चर वी हॅव डिस्कस्ड about abnormal molecular weight, and this is the last part of this chapter, colligative property. In next lecture we are going to start another chapter. Thank you.